नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या हवामानाचा अंदाज व इशारे. आज दिनांक 22 जून रोजी नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्र, अलिबाग व पुणेसह महाराष्ट्राचे आणखी काही भाग आणि तेलंगणाचे आणखी काही भाग, कर्नाटकाचा उर्वरित भाग, छत्तीसगडचे काही भाग तसेच ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भाग या क्षेत्रामध्ये दाखल झाला आहे. तसेच पुढील 48 तासामध्ये नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा व ओडिशाचा उर्वरित भाग आणि छत्तीसगड, झारखंड व बिहारच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. आज दिनांक 22 जून रोजी कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर 4 ते 5 दिवस बहुतांश ठिकाणी तर उर्वरित राज्यात आजपासून पुढील 4 ते 5 दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. इशारे. आजपासून पुढील 2 ते 3 दिवस विदर्भातील अकोला, बुलढाणा व वाशिम हे जिल्हे वगळता उर्वरित विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ व ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 3 दिवस नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर ह्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आजपासून पुढील 2 दिवस गडचिरोली तर उद्या भंडारा, यवतमाळ ह्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आजपासून पुढील 2 ते 3 दिवस कोकण गोव्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कोकण गोव्यात सर्व ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आजपासून पुढील 2 दिवसात नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा हे जिल्हे व त्यांचे घाट विभाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड तर आज दिनांक 22 जून रोजी धुळे, नंदुरबार, बीड, लातूर, धाराशिव तर उद्या सांगली, जालना, परभणी, हिंगोली ह्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे व हलका ते मध्यम पाऊस तसेच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहर व परिसरात पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून दुपारी व संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या. धन्यवाद.